नमस्कार. आपल्या सगळ्यांचा एक सामान्य अनुभव आहे, नाही का? की वय वाढू लागलं की नजर कमी होतेच आणि मग चष्मा लावणं हाच एकमेव पर्याय उरतो. पण कधी विचार केलाय की हे खरंच इतकं अटळ आहे का? आता हे वाक्य बघा, हे सुमारे 100 वर्षांपूर्वीच्या एका पुस्तकातलं आहे. त्यात असं म्हटलंय, वयानुसार दृष्टी कमी होणं हे काही ठरलेलं नाहीये. उलट नैसर्गिक उपायांनी ती टिकवता येते आणि हो, सुधारता सुद्धा येते. म्हणजे आपल्या नेहमीच्या विचारांना थेट आव्हानच आहे हे. चला तर मग, आज आपण एका विसरलेल्या इतिहासात थोडं डोकावून पाहूया आणि बघूया की 100 वर्षांपूर्वीची ही कल्पना आज आपल्यासाठी किती महत्वाची ठरू शकते. काय माहीत, कदाचित जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. तर सुरू करूया या एकदम क्रांतिकारी विचारापासून. हा विचार आला कुठून, कोणी मांडला? चला याच्या मुळाशी जाऊया. आता हे बघा, हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. 1918 साली अमेरिकेत बर्नार्ड मॅकफॅडन नावाचे लेखक स्ट्रेंथनिंग दी आयज हे पुस्तक लिहितात आणि जवळजवळ त्याच वेळेस म्हणजे 1920 मध्ये इथे भारतात श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी नेत्रबल संवर्धन नावाचं पुस्तक प्रकाशित करतात. म्हणजे बघा, जगाच्या दोन वेगळ्या टोकांना एकमेकांशी काहीही संबंध नसताना एकाच प्रकारचा विचार मांडला जातोय. हा एक विलक्षण योगायोग आहे. आणि गंमत म्हणजे या दोघांचाही चष्म्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी सारखा होता. मॅकफॅडन काय म्हणतात बघा, चष्मा म्हणजे डोळ्यांना दिलेली एक कुबडीच आहे जी त्यांना तात्पुरता आधार नक्की देते, पण त्याचवेळी त्यांना कृत्रिमरित्या ताणातही ठेवते. कुबडी ही उपमा किती समर्पक आहे, नाही का? त्यांच्या पद्धती म्हणजे फक्त काही व्यायाम नव्हते, तर डोळ्यांच्या समस्यांकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन होता. चला, तोच आता समजून घेऊया. तर त्यांच्या सिद्धांताचा मूळ गाभा असा होता की दृष्टिदोष हे काही कायमस्वरूपी शारीरिक दोष नाहीत, तर ते डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे निर्माण होणारे तात्पुरते प्रॉब्लेम्स आहेत. आणि याचाच अर्थ ते बरे होऊ शकतात. याला त्यांनी फंक्शनल डिरेंजमेंट असं नाव दिलंय. याचा सोपा अर्थ काय? तर समस्या डोळ्यांच्या रचनेत नाहीये, म्हणजे डोळ्यात कायमचा बिघाड झालेला नाही, तर समस्या आहे डोळे वापरण्याच्या पद्धतीत, म्हणजेच स्नायूंवर येणाऱ्या ताणात. आता हे नेमकं घडतं कसं ते या तक्त्यातून अगदी स्पष्ट होतं. त्यांच्या मते जेव्हा डोळ्यांभोवतीचे तिरके स्नायू डोळ्याच्या बाहुलीला जास्त वेळ दाबून ठेवतात, तेव्हा ती लांबट होते. परिणाम, जवळचं दिसतं पण लांबचं नाही, ज्याला आपण मायोपिया म्हणतो. आणि याच्या उलट जेव्हा सरळ स्नायू बाहुलीला दाबून आखूड करतात, तेव्हा लांबचं स्पष्ट दिसतं पण जवळचं नाही, म्हणजेच हायपरमेट्रोपिया. आणि याच स्नायूंच्या कामात जर ताळमेळ नसेल तर ॲस्टिग्मॅटिझम होतो. सगळा खेळ स्नायूंच्या ताणाचा आहे. ठीक आहे, तर आपण समस्येमागचं कारण तर पाहिलं. आता त्यांनी यावर सुचवलेले उपाय काय आहेत, म्हणजे कोणते व्यायाम आहेत ते जाणून घेऊया. त्यांनी काही अगदी साधे सोपे व्यायाम सांगितलेत, जसं की डोळे वर खाली फिरवणे, डावी उजवीकडे बघणे, तिरक्या दिशेत फिरवणे आणि मग गोलाकार फिरवणे. अगदी तसंच जसं आपण शरीराच्या इतर स्नायूंसाठी व्यायाम करतो, तसाच हा डोळ्यांच्या स्नायूंसाठीचा व्यायाम आहे. याने रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायू मजबूत होतात. हा एक फार महत्वाचा व्यायाम आहे. काय करायचं? एक पेन्सिल नाकाच्या अगदी जवळ धरून तिच्या टोकावर लक्ष केंद्रित करायचं आणि मग लगेचच नजर दूरवरच्या एखाद्या झाडावर किंवा ढगावर न्यायची. असं जवळ दूर आलटून पालटून केल्याने डोळ्यांची फोकस बदलायची शक्ती वाढते. आता वळूया त्यांच्या सर्वात अनपेक्षित आणि कदाचित थोडा वादग्रस्त उपायाकडे, तो म्हणजे सूर्यदर्शन. हो, सूर्याच्या प्रकाशाकडे पाहणे. मॅकफॅडन तर अगदी ठामपणे म्हणतात, सूर्यप्रकाश हानिकारक वगैरे काही नाही, उलट तो डोळ्यांसाठी जगातली सर्वोत्तम गोष्ट आहे. आता हे ऐकायला खूपच वेगळं वाटतं, नाही का? पण अर्थात त्यांनी हे सरळ भर दुपारच्या उन्हात करायला नाही सांगितलं, तर उगवत्या किंवा मावळत्या सूर्याच्या सौम्य प्रकाशात, तेही अगदी नियंत्रित पद्धतीने. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्यांचे विचार फक्त डोळ्यांच्या व्यायामापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांचा दृष्टिकोन खूप व्यापक होता. तो संपूर्ण आरोग्याशी जोडलेला होता. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डोळे हे शरीरापासून वेगळे नाहीत. त्यांचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा प्रतिबिंब असतं. त्यामुळे जर डोळ्यांवर उपचार करायचे असतील तर आधी संपूर्ण शरीराच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि त्यासाठी या 4 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मानल्या आहेत: पुरेशी शांत झोप, योग्य पौष्टिक आहार, नियमित शारीरिक व्यायाम आणि ताजी शुद्ध हवा.
त्यांच्या मते या 4 स्तंभांवर आपलं आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य अवलंबून आहे. त्याचबरोबर त्यांनी काही हानिकारक सवयी टाळायलाही सांगितल्या आहेत, जसं की अतिप्रमाणात तंबाखू आणि दारूचं सेवन, कमी उजेडात किंवा चालत्या गाडीत वाचणं, खूप जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं आणि शांत झोपेचा अभाव. ह्या सगळ्या सवयी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि विशेषतः डोळ्यांसाठी खूपच घातक आहेत. चला, आता आपण समारोपाकडे वळूया आणि बघूया की ह्या सगळ्या पद्धतींचा प्रत्यक्ष जगात काही परिणाम दिसला का. 1000 हा आकडा खूप मोठा वाटतो नाही का? पण या आकड्यामागे एक खूप रंजक गोष्ट आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या नॉर्थ डकोटा राज्यातल्या ग्रँड फोर्क्स शहरातल्या शिक्षकांनी याच पद्धती वापरून चष्म्याशिवाय तब्बल 1000 शाळकरी मुलांचे दृष्टिदोष बरे केले, असा उल्लेख मॅकफेडेन यांच्या पुस्तकात सापडतो. हा खूप मोठा आणि महत्त्वाचा पुरावा मानला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपल्या आरोग्याबद्दलच्या किती गोष्टी खरोखरच अटळ आहेत? 100 वर्षांपूर्वीच्या ह्या विचारांमधून एक गोष्ट तर नक्कीच शिकायला मिळते की आपल्या आरोग्याची सूत्र बऱ्याच प्रमाणात आपल्याच हातात असू शकतात. यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.